हरामाचा पैसा वाटला जातो हे मी सांगत नाही, हे भाजपचे मंत्री गणेश नाईक सांगतात की हरामाचा पैसा वाटला जातोय. हा हरामाचा पैसा आता वाटलाही जातोय आणि आपापसात लुटलाही जातोय. आणि शिंदे गटाचे लोक भारतीय जनता पक्षाच्या लोकांना पैसे वाटणाऱ्यांना मारतायत आणि भाजपचे लोक शिंदेच्या लोकांना मारतायत. हे चित्र आहे महायुतीतलं. अजित पवार भारतीय जनता पक्षाचा 40,000 कोटीचा भ्रष्टाचार बाहेर काढतायत आणि देवेंद्र फडणवीस अजित पवारांचे कपडे फाडतायत. अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये सरकारमध्ये एक प्रकारची अनागोंदी, अराजक आणि बेबंदशाही माजलेली आहे. हे सगळे 3 पक्ष सत्ता आणि पैसा यासाठी एकत्र आलेले आहेत. त्यांना मुंबई आणि मराठी माणसाचं काहीही पडलेलं नाही. म्हणून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आणि एकत्र येऊन मराठी मनाला साथ घातलेली आहे. मतदानाचं सगळ्यात मोठं संकट आहे मुंबईमध्ये. मला असं वाटत नाही, कारण त्या संकटाशी सामना करण्यासाठी आमची पण राडेबाज फौज प्रत्येक मतदान केंद्राच्या आसपास उभी आहे आणि हा राडा कायदेशीर आहे. एक सांगतो, जर तुम्ही बेकायदेशीरपणे लोकशाहीची हत्या करून मतदान केंद्रात बोगस मतदान करणार असाल तर अशा बोगस लोकांवरती कारवाई करणारी जो आमचा भगवा स्क्वॉड आहे